गुरुवारी रात्री ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धा रंगली। भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं इतिहास रचला। अर्शद नदीम यानं 92.97 मीटर थ्रो करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं, तर त्याला टक्कर देत होता भारताचा नीरज चोप्रा। नीरजनं 6 पैकी 4 फाऊल करत उरलेल्या 2 संधीत रौप्य पदकाला गवसणी घातली। नीरज चोप्रानं 89.45 मीटर थ्रोसह रौप्य पदक पटकावलं। पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनं गुरुवारी इतिहास रचला। अर्शद पाकिस्तानसाठी भालाफेकीत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला तर एकूण 3रा खेळाडू ठरला। अर्शद पहिल्या थ्रोमध्ये अपयशी ठरला, मात्र त्यानं दुसऱ्याच थ्रोमध्ये ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब विक्रमी थ्रो केला। अखेरपर्यंत अर्शदपेक्षा कोणालाही लांब थ्रो करता आला नाही। सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडल जिंकण्यात नीरज चोप्राला अपयश आलंय, मात्र नीरजनं भारताची निराशा केली नाही। नीरजनं भारतासाठी रौप्य पदक मिळवलंय। नीरज चोप्रानं 89.45 मीटर थ्रो करत रौप्य पदक निश्चित केलं। अपेक्षेप्रमाणे इंडिया पाकिस्तान यांच्यातच हा सामना रंगला। नीरज आणि अर्शद या दोघांनी प्रत्येकी 6 थ्रो केले, त्यापैकी दोघांचा पहिला थ्रो हा फाऊल अर्थात अवैध ठरला, मात्र त्यानंतर अर्शदनं इतिहास घडवला। अर्शदनं दुसरा थ्रो केला आणि आपलं मेडल फिक्स केलं। अर्शदनं 92.97 मीटर लांब थ्रो फेकण्यात यश मिळवलं, तर दुसऱ्या बाजूला नीरजचा पहिला, तिसरा, चौथा आणि 5वा थ्रो हा फाऊल ठरला। त्यामुळे भारतीयांची धडधड वाढत होती, मात्र नीरजनं दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर लांब थ्रो केला आणि त्याच थ्रोनं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं। नीरजनं या रौप्य पदकासह इतिहास रचलाय। नीरज भारतासाठी सलग 2 ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकणारा दुसरा पुरुष तर एकूण 4था खेळाडू ठरलाय। नीरज आधी सुशील कुमार 2008 आणि 2012, पी.व्ही. सिंधू 2016 आणि 2020, तर मनू भाकर एका स्पर्धेत 2 या तिघांनी ही कामगिरी केली। भारताच्या खात्यात आता एकूण 5 पदकं झाली आहेत। भारतानं 4 कांस्य तर 1 रौप्य पदक मिळवलंय। भारतानं पहिली 3 पदकं ही नेमबाजीत मिळवली। मनू भाकरीने पहिलं पदक मिळवून दिलं, त्यानंतर मिश्र दुहेरीत मनू आणि सरबजीत सिंह या जोडीनं भारताला दुसरं कांस्य पदक मिळवून दिलं। त्यानंतर कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने भारताला 3रं पदक दिलं। हॉकी इंडियानं स्पेनला 2-1 ने पराभूत केलं आणि कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं। त्यानंतर आता नीरजनं भारताला या ऑलिम्पिक मधील एकूण 5वं तर पहिलं रौप्य पदक मिळवून दिलंय।